नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये. महानगरातील उच्चभ्रू लोकवस्तीचा परिसर, येथे रांगेत सर्व श्रीमंत लोकांचे बंगले, एका आजूबाजूला गगनचुंबी इमारती तर दुसऱ्या बाजूला गगनचुंबी इमारतींना स्पर्धा करणारी 2-3 मजली चाळीच्या इमारती आणि झोपडपट्टी. रात्रभर पाऊस पडून शांत झाला होता. नगरपालिकेच्या सकाळच्या शिफ्टचे सफाई आणि मलनिस्सारण खात्याचे कर्मचारी आपल्या चौकीवर येऊन हजेरी लावून त्यांच्या ठरवून दिलेल्या विभागातील परिसरात साफसफाईचे काम करत होती. रात्रीच्या जोरदार पावसामुळे परिसरात कुठे गटर, नाल्यामध्ये केरकचरा, गाळ अडकून पाणी साठले आहे किंवा नाही याची पाहणी करून खातरजमा करण्यासाठी त्यातील 2 कर्मचारी उच्चभ्रू लोकवस्तीच्या परिसरात चालता बोलता फिरत असताना ज्या ठिकाणी रात्री जोरदार पावसामुळे काम बंद करावं लागलं होतं त्या ठिकाणापासून थोड्या दूर अंतरावर असताना त्यातील एकाचे लक्ष मॅनहोलच्या बाजूला एकही बोर्ड कसा काय नाही म्हणून आजूबाजूला पाहिलं तर ते दूरवर जाऊन पडले होते. मॅनहोलमधून सांडपाणी पूर्ण रस्त्यावर पसरून वाहत होतं. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं. मॅनहोलच्या काळ्या पाण्याच्या लगद्यात 2 मृतदेह वर तरंगत होते. त्यांनी लगेच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहिलं. इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्या सहकर्मचाऱ्याला सांगून मृतदेहाचे पंचनामे करायला सांगितले. त्याप्रमाणे दोन्ही मृतदेह मॅनहोलमधून बाहेर काढण्यात आले. त्यातून काढल्या सांडपाण्याचा दुर्गंधीयुक्त वास हवेत पसरला. त्यातील एक शव स्त्री आणि एक पुरुषाचं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर गाळ असल्यामुळे माश्या त्यांच्यावर भिनभिनू लागल्या. त्यांची ओळख पटण्याकरता हवालदाराने दोन्ही मृतदेहाच्या चेहऱ्यावर पाणी सोडलं. दोन्ही चेहरे स्वच्छ झाले. इन्स्पेक्टरने पाहिलं, दोघेही तरुण वयातील होते. त्यांनी मुलीची पर्स चेक करायला सांगितली. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हवालदाराने पर्समध्ये पाहिलं. मेकअप किट, रुमाल आणि एक आय कार्ड सापडलं. ते कॉल सेंटरच्या कंपनीचं कार्ड होतं. ह्यावर तिची ओळख आणि कामाचे ठिकाण ह्याची माहिती दिली होती. दुसरा मृतदेह तरुण मुलाचा होता. त्याच्या तोंडातून दारूचा वास येत होता. त्याच्या खिशात काही सुट्टे पैसे आणि पॉकेट फक्त सापडलं. त्यात काही फोन नंबर लिहिलेले कागद, शॉपिंग बिल आणि एक आय कार्ड, पण तेही इतकं खराब होतं की त्याचं आहे हे निश्चित होत नव्हतं. इन्स्पेक्टर साहेबांनी पुराव्याचे पंचनामे करून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवण्यासाठी सांगून पोलीस स्टेशनला आले. इन्स्पेक्टर साहेब पोलीस स्टेशनला येऊन TV ऑन केला. एव्हाना मीडियाच्या बातमीदारांनी ह्या घटनेला अनोखा रंग देऊन तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली. पहिल्या चॅनलवर ह्यात महापालिकेची चूक आहे, रात्री अपरात्री मॅनहोल खुले ठेवून लोकांना मारण्याचा विचार महापालिका करत आहे आणि तिचा कारभार आता लोकांच्या समोर आणण्यात त्यांना कसं यश आलं हे सिद्ध करत होते. इन्स्पेक्टर साहेबांनी हातातल्या रिमोटने चॅनल चेंज केला. इतक्यात एक महिला 8 वर्षाच्या मुलाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आली. तिने तिची तक्रार नोंदवली की तिचा नवरा रात्रीपासून घरी आला नाही. इन्स्पेक्टर साहेबांनी नाव आणि वय विचारलं. ते सकाळी सापडलेल्या मृतदेहाशी मिळतं जुळतं होतं. तेवढ्यात मृतदेहाशी संबंध असलेल्या स्त्रीने टीव्हीवरील बातमी ऐकली. दुसऱ्या चॅनलवर तो विवाहित तरुण होता. त्याचं त्या मुलीसोबत विवाहबाह्य संबंध असल्यामुळे त्यांच्या किंवा तिच्या घरच्यांनीच काटा काढलेला असणार. ती रडू लागली. त्यामुळे त्यांनी पुन्हा रिमोटने चॅनल चेंज केला. तिसऱ्या चॅनलवर तो दारुडा होता. तिला दारू पिऊन रस्त्यात मारहाण केली असणार म्हणून तिने त्याला ढकललं असणार आणि नंतर पश्चाताप करून स्वतः उडी मारली असेल. तिला रडू अनावर झालं. पुन्हा रिमोटने चॅनल चेंज केला. इतक्यात एक दाम्पत्य जोडी पोलीस स्टेशनमध्ये आली. त्यांनी त्यांची मुलगी काल रात्रीपासून घरी आली नाही पण ऑफिसमधून निघाली होती. त्यांनी पण तिचं नाव, वय आणि कामाला कुठे होती ते विचारलं. ते सकाळी सापडलेल्या मृतदेहाशी मिळतं जुळतं होतं. तेवढ्या तिच्या आईचं लक्ष टीव्हीवरील बातमीकडे गेलं. चौथ्या चॅनलवर दोघे तरुण एकमेकावर खूप प्रेम करत होते पण मुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध असल्यामुळे दोघांनी मॅनहोलमध्ये उडी मारून आत्महत्या केली. ती पण रडू लागली. त्यामुळे त्यांनी पुन्हा रिमोटने चॅनल चेंज केला. 5व्या चॅनलवर दोघेही वेडे होते, नाहीतर एवढ्या रात्री पावसात कशाला बाहेर आले असते. वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये चौकशी केली पाहिजे. वरील बातमी पाहून तिच्या वडिलांनी इन्स्पेक्टर साहेबांशी संवाद साधला. खूप दिवस झाले तिच्या चेहऱ्यावर वैतागलेला रागीट भाव होता पण ती वेडी नव्हती. त्यांचे डोळे ओलावले होते. इन्स्पेक्टर साहेबांनी पुन्हा चॅनल चेंज केला. 6व्या चॅनलवर तो वेडा होता. त्यानेच तिला ढकलली असणार आणि नंतर दारू पिऊन तिथे रडत बसला असेल आणि पडला असेल. पुन्हा चॅनल चेंज केला. 7व्या चॅनलवर तो दारू पिऊन पडला असेल. ती त्याला वाचवण्यासाठी पुढे आली असेल आणि ती पण खाली पडली असेल.
चॅनल चेंज करता करता त्यांना आठवलं की त्या उच्चंभू लोकवस्तीच्या परिसरात CCTV कॅमेरे नुकतेच लावण्यात आलेले आहेत. त्यांनी त्यांची फुटेज सहकर्मचाऱ्यांना सांगून मागवली. थोड्या वेळाने सहकर्मचारी अगोदरच्या रात्रीची CCTV फुटेज घेऊन आला. ती त्याने कम्प्युटरवर सुरू केली. खूप वेळ पाहिल्यानंतर त्यांच्यासमोर काही दृश्य आली. बंगल्याच्या परिसरातील कोणीतरी मॅनहोल चोकअप झाल्याची तक्रार केली होती. त्यामुळे महानगरपालिकेचे कर्मचारी तो चोकअप काढण्याचं काम करत होते. काम करत असताना जोरदार पाऊस सुरू झाला. अर्धा एक तास ते पाऊस थांबण्याची वाट पाहत होते, पण तो काही केल्या थांबत नव्हता. म्हणून त्यांनी ते काम पाऊस थांबल्यावर करू. तसेच जर ह्या पावसात मॅनहोल बंद केला तर सांडपाणी बंगल्याच्या आत परत फिरण्याची शक्यता होती आणि हा परिसर उच्च लोकवस्तीचा असल्यामुळे तसे करणे चुकीचे होते. म्हणून मॅनहोलच्या चारही बाजूने मॅनहोलचे काम चालू आहे ह्या सूचनेचे बोर्ड लावले आणि ते निघून गेले. कर्मचारी निघून गेल्यानंतर जोराचा वादळी वारा सुटला. सूचनेचे बोर्ड इतरस्त दूरवर उडून जाऊन पडले. काही वेळाने ज्या स्त्रीने तक्रार केली तिचा नवरा CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत आला. तो खूप पिलेला होता. जोरदार वाऱ्यासोबत तो जणू डुलत होता. तो मॅनहोल जवळ आला. मॅनहोल अजून भरलेलं नव्हतं. तो खाली वाकला आणि त्याचा तोल जाऊन तो मॅनहोलमध्ये पडला. 1.5 तासांनी एक तरुणी मुलगी पावसात घाबरत धावत CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत आली. तिच्या मागे कोणीतरी होतं असं वाटत होतं. ती सारखी मागे बघून पुढे पडत होती. ती मॅनहोल जवळ आली आणि पाय घसरून पडली. पण तिच्या पाठी कोण लागलं होतं त्या CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत आला नाही, कारण स्पष्ट होतं की त्याला माहिती असणार पुढे CCTV कॅमेरे लागले आहेत म्हणून. CCTV फुटेजच दृश्य पाहून इन्स्पेक्टर साहेब स्वतःचीच हसले आणि म्हणाले, ह्यात ना महापालिकेचा दोष होता, ना कोणी कोणाला मारलं होतं, ना हे प्रेम प्रकरण होतं. ही नैसर्गिक आणि अनावधानाने घडलेली घटना होती. पण सकाळपासून जो मीडियाच्या बातमीदारांनी तर्कवितर्क लावून ही बातमी रंगवली होती त्या सर्व खोट्या ठरल्या होत्या. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.